नमस्कार, मी मनीषा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि पुन्हा एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो माझ्या बहिणीकडे, कारण तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे. त्याच्यामुळे माऊ आणि पिऊचे काही कपडे ना ते मी घेऊन चालले तिच्याकडे आणि तिला भेटायला पण चालले, कारण आता तिला डॉक्टरनी बोलवलेले. बघू आता काय होतं. आता सध्या तर तिच्यासोबत ना तिच्या सासूबाई आलेल्या आहे आणि माझी मम्मी म्हटली तुला ॲडमिट केलं का, मग तेव्हा मला कॉल कर. मग तेव्हा मी येईल म्हटलं. चला आपण आज ना तिला जाऊन भेटून येऊया. जर उद्या तिला ॲडमिट केलं तर मग काय ती आता 1-2 महिने तर तिकडेच राहील, मम्मीकडेच राहील ती. त्याच्यामुळे काही भेटता पण येणार नाही. तसं डिलिव्हरी झाल्यावर बाळ बघायला तर आम्ही जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. बघू आता उद्या होतं का नंतर होतं ते तर सांगते मी तुम्हाला नंतर. तुमच्यासोबत तर शेअर करेलच मी. तर चला आता आम्ही जातो. आणि घरी तर आम्हाला घेऊन जायला कोणी नाही आहे आणि ते भाऊजी पण कंपनीमध्ये गेलेले. तर मग आमच्या बाजूचे काका त्यांनाच म्हटलं आम्हाला नेऊन सोडवा म्हणून. तर ते आता आम्हाला नेऊन सोडवणार आहे. तर चला आता जाते मी त्यांच्याकडे. नवीन आहे बरं का ती पॅन्ट आणि ही एक. एवढे बाकी नव्हते काही कपडे जास्त. ही टोपी होती. ही आज आणखी एक होती बरं का अशी, पण ते जळाली होती ती माझ्या. ते पायातले ते हे धुवून आणलं बरं का. नवच आहे ते, वापरलेलं नाही जास्त. ती शाले येते 2 पथर नाही बरं. माऊ काढती लवकर. हे पण तुमचं पाहिजे तुम्हाला. एक तुमचं आहे ना, पाहिजे का? तुमच्या वस्तू देत नसते ते कोणाला पाहिजे का? नाही म्हटली ना ती म्हणत होती बेबीला द्यायचं का म्हणून शांत बसली, नाही तर नाही म्हणत होती. काय करत तुला? आमच्या झाडाची फुलं पण नाही घेऊ देत. ते काका किती चॉकलेट ते देते आणि त्यांना दररोज सकाळी म्हणते आमच्या झाडाची फुलं नका नेऊ. त्यांच्या घरी जात सर्व काढला ना बेबी. काय करायचंय त्याचं? कुठं घालायचंय त्याला? हा माहिती तुला? आम्ही तर रस्त्याने चाललो होतो, दुसरं काम होतं आमचं, पण ते काम तर आमचं काही झालं नाही. बेबीचं आहे ते. स्वेटर कोणाचं आहे? ते स्वेटर पाय किती मऊ आहे. पिऊचं आहे ते. माऊला वापरलं होतं. माऊचं मोठं होतं जास्त. माऊ येत नाही बाळा, नको. तुम्हाला येत असतं का ते? तुम्ही बेबी का? बघा यांच्या बाल्कनीतली म्हणजे सगळ्यात आवडती जागा म्हणजे बघा इथे यांनी सगळे झाड लावलेले. मी तुम्हाला दाखवते. त्यात एक काजूचं पण झाड आहे, ते पण दाखवते. हे बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवले होते ना, तेव्हा छोटे होते, आता छान झाले कारण पाऊस पण चालू होता ना मध्ये. पण हे एक झाड ना सुकू लागलं बघा. त्याला काय झालं काही माहित नाही. आणि मी कोरपड आणली होती, ती पण छान झाली आता. कुठं कळे आलेलं आहे ग? हां हे बघा याला ना भरपूर कळे आले. आता 5-6 कळे आले. उन्हामुळे असं व्यवस्थित नाही दिसत आहे. आणि हे बघा काजूचं झाड. मी मागच्या वेळेस आले होते ना, तेव्हा मला तिनं बी दाखवली होती बघा माझ्या बहिणीने. आता ते एवढं मोठं झालं काजूचं झाड. मी तिला म्हटले होते कशात तरी लावून दे, म्हणजे मग आपल्याला देता येईल ते पप्पांकडे, ते लावतील म्हणून. तिनं ते लावलं तर एवढं मोठं झालं बघा. बाहेरचं व्ह्यू बघा. आम्ही आलो ना तेव्हा खूप पाऊस चालू होता ना, आता बघ ऊन पडलंय. ही बघा माझी बाई. तेव्हा आम्ही आलो होतो रस्त्याने चक्कर मारायला. आम्हाला तिथे झाड दिसले होते, त्यातलं आम्ही एक घेतलं. याचं नाव काय आम्हाला काही माहित नाहीये, सांगितलं
दिसायला छान आहे म्हणून घेतला आम्ही. ते बुकेमध्ये वगैरे असताना हे कोणाला त्याचं नाव माहीत असलं ना नक्की कॉमेंट करून सांगा आम्हाला. त्याने आम्हाला सांगितलं पण आम्ही गेलो विसरून. छान आहे बघा. एक पिंक कलरचं होतं ते नाही घेतलं आम्ही, आम्हाला हे रेड जास्त आवडलं. आणि त्याला एक छोटीशी कळी पण आलेली आहे खाली. त्याला मोठी होती का कळी? त्याला छोटी कळी. पण मला याचं फुल जास्त आवडलं होतं त्यापेक्षा. पण हे यांना इथं फुलं येतं पण नंतर काय होतं काय माहित घरी गेल्यावर बऱ्याच यायला नाही येत. याचं फुल हे झालं का त्याला कट करून टाकायचं तिथून त्याची फांदी खाली. ते तर खाऊन झाले आमचं. मस्त आता छान आम्ही वातावरण खात झालंय. होतो मॅगी, कारण माऊ आणि पिऊसाठी मॅगी केली होती. ते मी चल तर आपण घरी कधी बाहेर मॅगी जाऊ. आणत नाही, पण ते त्यांच्या चक्कर मावशीच्या पण घरी मारून गेल्यावर आवर्जून पण आम्हाला मॅगी तेवढं खातात. दिसतंय. तिच्याकडे ते असते आमच्या मागे लागतं म्हणून ते त्याने झाड. मी मॅगी बनवून दे म्हणून म्हणत असतात. तर त्यांना बनवली म्हणून आमचे भाऊजी म्हटले माझ्यासाठी पण बनवा. मग म्हटलं चला मी गाई पण तिथं थोडीशी खाते, कारण ती मी तर म्हणते घरी कधीच आपल्या मॅगी मागे आणत लागतं नाही. झाड बघून. म्हणून आम्ही मस्त आमच्या पलीकडच्या सर्वांनी साईडला. तिथेच बाल्कनीमध्ये बसून मॅगी खाऊन घेतली. तर बाजू आणि नंतर बघा माऊ आणि पिऊची मस्त अशी मस्ती चाललेली होती. ते बाळाचं असताना ते पिऊनं डोक्यात घालून घेतलं होतं, म्हणत होती आई मी बेबी आहे. मस्त ते त्यांचं असं खेळायचं चाललेलं होतं बघा. आणि माऊ तिला व्यवस्थित पॅक करून देत होती. एखाद्या वेळेस खूप छान खेळतात ते. आणि ते पिऊनं घेतलेले ना ते माऊला घेतलेलं होतं मी. माऊला पण वापरलं आणि पिऊला वापरलं ना आता नंतर आता हिच्या बाळाला ते कामाला येईल. कधी कधी ह्या खूप छान खेळतात, नाही तर ना बऱ्याच वेळेस ना भांडणच करत असतात. आता निघतो आम्ही जेवण करून घरी. बघ इथं बाहेर बाल्कनी मधून बसून मस्त चालली आहे आमची कॉर्न पार्टी. या माझ्या बहिणीच्या सासूबाई आहे. मस्त इथं बाल्कनी मध्ये खूप मोठी बाल्कनी त्यांची. ही बघा इकडं बाल्कनी. आणि खूप छान हवा पण येते बाहेर म्हणून आम्ही इथं बाहेरच बसलो. आणि खूप छान टेस्ट झाली आहे कॉर्नची पण. माऊ नको बेटा पडल ती. नाही मीच म्हणणार होत तिला घेऊन जाय म्हणून आईला. मी म्हणणार होत तिला मी. बरं आता मग काय म्हणते काय नाही नंतर येता येत आपल्याला. आता वाजले 10 आणि आम्ही आलोय आता घरी. मावशी पप्पा आणखी काही घरी नाही आले आणि आम्ही जेवण करून आलोय. त्यांचं राहिलेलं जेवण तर त्यांच्यासाठी आम्ही डबा घेऊन आलो. आता बघू वंदनाला उद्या हॉस्पिटलमध्ये जायचंय. तर आता शक्यतो डॉक्टर उद्याच ॲडमिट करून घेतील, कारण ते मागच्या वेळेसच म्हटले होते काही खाऊन वगैरे येऊ नका. बघू आता म्हणून मी ते सर्व कपडे ना तिला आजच नेऊन दिले. मग आवाज कमी कर. आजच नेऊन दिले मी तिला सर्व कपडे जे माझ्याकडं पिऊचे किंवा काही माऊचे होते ते मी कालच एका बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवलेले होते ना आज तिला नेऊन दिले.
जर अचानक उद्या डॉक्टर म्हटले ॲडमिट होऊन जा, तर म्हटलं तिच्याजवळ पाहिजे कपडे, म्हणून आज नेऊन दिले आणि तिला भेटून पण आले. आता उद्या जाणार आहे ते चेकअपसाठी, पण आम्हाला वाटतं शक्यतो उद्या ते ॲडमिट करून घेईन, कारण बाळाच्या ना गळ्याला नाळीचा वेडा आहे. आणि ती उद्या जायला नको म्हणत होती, ती म्हणत होती जाऊ दे पुढच्या शुक्रवारी वगैरे जाईल, पण आम्ही म्हटलं नको, रिस्क नको घ्यायला, त्याच्यामुळं उद्याच जा म्हटलं. बघू आता काय होतं, आता काय होईल पुढे, तर ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. बाय.